बातमी जळगावमधून आहे। जळगावच्या नशिराबादेमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन पार पडलं। अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त होऊन सुद्धा बँकेचा कर्ज वसुलीचा तगादाच कायम आहे। शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं सुद्धा करण्यात आली। शेतकरी राजा हा आधीच आसमानी व सुलतानी संकटात सापडलेला असताना शेतकऱ्यांना आशा होती की कर्जमाफी होईल, मात्र कर्जमाफी न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचे जे खाते आहेत ती कर्ज न फेडल्यामुळे या ठिकाणी ब्लॉक करण्यात आली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? आपल्याला आशा होती की कर्जमाफी होईल, मात्र या ठिकाणी आपलं कर्ज न फेडल्यामुळे अकाउंटच ब्लॉक करण्यात आलं आहे, काय सांगाल? अकाउंट तर माझं 2-3 महिन्यापासून बंद आहे। त्यांना सांगितलं की सर आम्ही पैशाचा बंदोबस्त झाला आणि उत्पन्न जर चांगलं आलं, व्यवस्थित आलं तर आम्ही तुमचं ते लोन वगैरे घेतलं आहे ते आम्ही ते थोडं क्लिअर करून टाकू। बाकी माझे जे पैसे अडकलेले बाकीच्या कामासाठी ते मोबाईल येत नाही, तर माझं ते जे सेव्हिंग अकाउंट आहे ते रेग्युलरसाठी चालू करायला काही हरकत नाही। मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आणखी एक घोषणा केली की तोपर्यंत कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये किंवा कर्ज वसुली करू नये। परंतु त्या सगळ्या आदेशांना आमच्या नशिराबाद येथील युनियन बँकेचे अधिकारी, जे आमच्या इथले मॅनेजर तर आम्हाला काही जास्त बोलत नाही, पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांना विविध प्रकारे फोन करून त्यांच्याशी अमानवीय भाषेत गोष्टी करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेतरी नामोहरम करण्याचा प्रयत्न करताय। आमची एकच मागणी आहे की आता जे खाते ब्लॉक केलेले आहे ते रेग्युलर परत चालू करावे आणि 30 तारखेपर्यंत थांबावं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जर हे युनियन बँकेचे अधिकारी केराची टोपली समजत असले तर असं चांगलं नाही, योग्य नाही आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।